नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण जसजसं वयानं वाढत जातो, त्यावेळी जीवनामध्ये काही गोष्टी आपल्याला समजायला लागतात आणि वेळ कसा ना, पण काही गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपण आपल्या जीवनाचा अर्थ चांगल्या पद्धतीनं काढू शकतो. वेळ गेली म्हणून रडत बसण्यापेक्षा आहे त्या वेळेचा चांगल्या पद्धतीनं वापर करून जरी वय वाढत जरी गेलेलं असेल, तर काही जीवनामध्ये गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज मी आपल्यासमोर त्या 7 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपलं वय वाढत असतं, त्यावेळी पहिली गोष्ट आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा. काय होतंय, जसं तुमचं वय वाढत जातंय तसं तुमची कमाई किती आहे, तुमची मिळकत किती आहे आणि तुमचा होणारा महिन्याचा खर्च किती आहे किंवा वार्षिक खर्च किती आहे, ह्याचा तुम्ही ताळमेळ घेण्याचा जास्तीत जास्त का प्रयत्न करा. जसं वय वाढेल तसं आपला इन्कम सोर्स कमी पडत जातो किंवा काही जे अभ्यासू लोक असतात त्यांनी वयाच्या मानानुसार इन्कमचं एक नियोजन केलेलं असते की आपण वयानुसार आपला इन्कमसुद्धा वाढला पाहिजे. पण वय वाढत असताना सुद्धा आपल्याला काही मार्ग सापडत नाहीत. जरी सापडले नसले तरी कोणत्याही प्रकारचा त्रास करू घेऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे जो काही तुमचा इन्कम असेल वयाच्या मानानं, समजा तुम्ही नोकरी असेल किंवा एखादा व्यवसाय असेल आणि एक तुमचं एका समांतर रेषेतला जर इन्कम असेल, तर मित्रांनो, जसं वय वाढेल तसा तुमचा जितका काय इन्कम असेल, जितकी काय महिन्याची मिळकत असेल, त्या मिळकतीतला तुमच्या भविष्यासाठी काहीतरी गुंतवणूक करूनच तुम्ही खर्च करणं गरजेचं आहे. हा पहिला जीवनातला फार महत्त्वाचा धडा आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही तुमचं जीवन जगत असताना महत्त्वाची गोष्ट दुसरी म्हणजे दुसऱ्याची तुलना करून तुम्ही स्वतःला मित्रांनो कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. आपण काय करतोय, जसं वय वाढत जाते तसं आपल्याला काही गोष्टी आपल्या जाणवायला लागतात की आपल्यामध्ये उणीवा येतात आणि कोणत्याही प्रकारची उणीव मित्रांनो आपल्यात नसते. कारण प्रत्येकाचं जीवन जगण्याची जी कला असते ती प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. त्यामुळं तुम्ही तुमचं जीवन जगत असताना तुम्ही एक ब्रँड आहात आणि तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. हे जीवन जगत असताना कुणालाही आपल्याला पशुप्राणी कुठलाही पक्षी असू दे, काय असू दे किंवा माणूस जावत असू दे किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जीवजंतू असू दे, आपल्यामुळं कुणाला त्रास झाला नसला की आपण आपलं जीवन सुंदर आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपला माणसाची तुलना करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही तुमचं जीवन जगत असताना दुसऱ्याची तुलना करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाचं बुद्ध्यांक वेगळा असतो आणि प्रत्येकाचं जीवनशैली जगण्याची वेगळी वेगळी असते आणि प्रत्येकाची उपभोग घेण्याची शक्तीसुद्धा वेगळी वेगळी असते. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही 100 रुपयेमध्ये सुखी समाधानी राहत असाल, तर शेजारचा 1000 रुपये, लाखो रुपयेसुद्धा समाधानी राहू शकत नाही. प्रत्येकाची उपभोग क्षमता ही वेगळी वेगळी असू शकते. त्यामुळं तुम्ही दुसऱ्याशी तुलना करून तो असा वागतो, तो तसा वागतो किंवा काय XYZ काय असेल, तर दुसऱ्याची तुलना करून जसं वय वाढेल तसं तुम्ही जगण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. हा दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, थोडा त्रास झाला तर चालेल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, पण एखादं कार्य तुम्ही हाती घेतल्यानंतर ते निम्म्यात सोडण्याचा प्रयत्न करू नका. किंवा तुमचा व्यवसाय असेल किंवा कोणतीही नोकरी असेल किंवा तुम्ही कोणत्याही प्रयत्नामध्ये असाल किंवा कोणत्याही प्रकारचं तुमचा आनंदाच्या क्षणाच्या काही गोष्टी तुम्ही करत असाल, तर त्यामध्ये काही त्रास होत असेल तुम्हाला आणि जर ती गोष्ट उद्या पूर्ण होणार असेल, तर ती सोडण्याचा अजिबात घाई गडबड आणि फास्ट निर्णय घेऊ नका. त्यामुळं ही तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे. थोडा जरी त्रास झाले तर तुम्ही तुमच्या सक्सेसवर पोहोचत असाल, तर तो त्रास सहन करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आली पाहिजे मित्रांनो. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, नुसतं धावपळ करून कोणतंही कार्य सक्सेस होत नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या बुद्ध्यांकांचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो. काय होतंय, नुसतंच जर तुम्ही राबत बसला तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. तर तुम्ही त्या गोष्टीचं पूर्व प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही तर तुमचं जीवन जगत असाल, तर जरी कितीही वय वाढलं तरी तुम्ही टेन्शन किंवा त्रास घेण्याची काही गरज नाही. ही मित्रांनो चौथी फार महत्त्वाची गोष्ट आहे. पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळी एखादा तुम्ही वय वाढेल तसं एखादा धोका तुमच्या जीवनामध्ये येत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की एखादा व्यवसाय मी नवीन करायला लागलो आहे किंवा एखादा निर्णय तुम्ही नवीन घ्यायला आहे
आणि त्यामध्ये धोका आहे का नाही याच्या आधी एक म्हणतात 3-4 व्यक्तींच्याकडे चौकशी करा. ती जर गोष्ट कुठल्या व्यक्तीने केली असेल त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचा सल्ला घ्या आणि धोका पत्करायचा घ्यायचा की नाही घ्यायचा ह्याच्यावर तुम्ही निर्णय फार घेणं गरजेचे. कारण एकदा वय वाढल्यानंतर तुमचा इन्कम कमी होऊ शकतो किंवा अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं तुम्ही कायम तब्येतीकडे चांगला असणं गरजेचं आहे आणि एखादा धोका स्वीकारताना त्याचा विचार करणं गरजेचं आहे. हा 5वा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. 6वा महत्त्वाचा मुद्दा ना मित्रांनो, एखादी गोष्ट तुम्ही करत असताना चूक झाली म्हणून त्या गोष्टीपासून परावृत्त होऊन ती गोष्ट सोडून देण्याचा प्रयत्न करू नका. पण तुम्ही तो व्यवसाय करत असताना किंवा एखादं कार्य करत असताना तशाच प्रकारची पुन्हा तुम्ही चूक होऊ देऊ नका. इकडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण चुका ह्या माणसाच्या हातून होत असतात आणि प्रत्येक गोष्टीत हा ब्रँड किंवा तज्ज्ञ असतोच असा नाही. काही चुका झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुधारण्याची संधी त्यामध्ये असते. ती जास्तीत जास्त सुधारण्याचे प्रयत्न केला पाहिजे. झाल्या चुका म्हणून परत चुका मित्रांनो करण्याचा प्रयत्न करणं ही फार 6वी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 7वी जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. जसं जसं तुमचं वय वाढेल त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त आपण विश्वास स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न का करत नाही. कारण आपला अनेक वाईट अनुभव कडू अनुभव आलेले असतात आपल्या जीवनामध्ये आणि आपला आत्मविश्वास आपण गहाळ करून बसलेलो असतो. भीती वाटत असते, टेन्शन वाटत असतं, काय होईल याची चिंता लागलेली असतं. तर मित्रांनो, तुम्ही तुमचं जीवन सुंदर जगत असताना 7वा जीवनामधला फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनावर किंवा तुमच्यावर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. छोटी गोष्ट असतो किंवा मोठी गोष्ट असतो ते चुकीचा निर्णय असो किंवा बरोबर निर्णय असो ते तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कुणाचं तरी ऐकून आणि कुणाचं तरी समाजातल्या काही गोष्टींचं ऐकून जर तुम्ही निर्णय घेत असाल तर कदाचित तुमचे निर्णय चुकीचे होऊ शकतात. त्यामुळं मित्रांनो, तुमच्यावर विश्वास असणं हे जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाळून जसं जसं तुमचं वय वाढेल तशा ह्या 7 गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करणं मित्रांनो गरजेचं आहे. त्यामुळं जर तुम्ही आयुष्यामध्ये सुंदर, सुखी, समाधानी जगण्याचा प्रयत्न करणार असेल तर ह्या 7 गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर जरी वय वाढायचा प्रयत्न झाला किंवा वय जे निसर्ग नियमानुसार वाढतच असतं त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं आयुष्य सुखी, समाधानी, समृद्धी आणि विदाऊट टेन्शन आणि समाधानानं जगू शकता. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.